करते कावेरी असं सरळ सरळ दिसतंय. शेवंताची चित्र आहेत, कावेरीने काढली आहेत. कशाला काढली तिने चित्र ही? बच्ची, कावेरी सोबत केलेली मैत्री तोडू देणार नाही. बजावलं होतं ना तुला नको येऊस मध्ये म्हणून. आता भोग केलेल्या कर्माची फळ. तुम्ही काय करताय? जा चुकीचा हा थांबूचा प्रयत्न करते. काय चुकीचा? मी तिच्याशी मैत्री करते ते चुकीचं आहे? की तुका आधी सावध केलंय होतं. तुम्ही माझी आणि तिची मैत्री तोडायला बघते. कारण ह्या मैत्रीण होईत ता फक्त नुकसान. काय नुकसान? तिने माझ्यासाठी खूप केलंय. त्याच्यात त्याचो स्वार्थ दडलेलो होतो. स्वार्थ? मला सांगा, कसला स्वार्थ? आपल्या मैत्रीमध्ये कोण काहीतरी करतोय त्यात स्वार्थ कुठे? कामात एकटी पडली होती ना तेव्हा तिने मदत केला होता. पूर्वच्या बाबतीत सगळे माझे अगेन्स्ट, काय विरोध मध्ये गेले. कोण माझ्या सोबत नव्हतं, ती माझ्या सोबत होती. एवढं काय, मला बरं वाटावं म्हणून मला बाहेर कोण घेऊन गेली? ती घेऊन गेली. पण तुम्हाला नाही बघवला. तुम्ही हे मंत्र न विधी करून तिला अडकवलं आणि मला एकटी पाडली. वय, कारण माका तुझो जीव महत्वाचा होता. जीव वाचवायचा नव्हता तुम्हाला. माझ्या नजरेत तिला खाली टाकायची होती. तुम्हाला ती सिद्धी करायची होती की ती वाईट आहे. तुमच्यामुळे माझ्या जवळची मैत्रीणला मी भांडली, तिच्यावर आरोप लावली, तिला जा म्हणून सांगितलं. पण एक सांगू, एवढं सगळं होऊन पण तिने माझ्या सोबत नाही सोडलीये. आज पण आता पण ती माझ्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा माझ्यावर प्रॉब्लेम झाला ना तिने मदत केलीये. तुमच्यासाठी हे सगळं स्वार्थ असणार, होणार आहे, पण ना माझ्यासाठी मैत्री आहे. का बोलते? तुम्ही आयुष्यभर एकटी राहिली ना, तुम्हाला काय कळणार मैत्री काय? हे विधी, हे मंत्र, याच्या बाहेर एक जग आहे. वय कावेरी, हा जग, पण ता जग भल्याचा नाय. माझ्या मार्गात आड येऊ नको. मैत्रीसाठी ना काही संकट मी आता स्वतःकडे घेऊ शकते. संकट ह्या बयेक जवळ ठेवलंस तर ओढवून घेशील. मी तिला आता लांब नाही करणार आहे. ज्या चांगल्याचाच सांगता येईल. तिला कळते माझा चांगला काय आहे. अडकशील. मैत्री आणि मैत्रीमध्ये अडकायला मला आवडेल. जीव गमावशील. जीव गेला तरी चालेल, पण मी आता हा मैत्री तोडणार नाहीये. कुठेस तू? कावेरी, तुझो राग नाही, दया येता. पण एक सांगता येता कर, काय कवटाळतस ता बघ. मैत्रीचा हात आहे ना, तिने पुढे केली. आता मी ते सोडणार नाहीये. हे माझा निर्णय आहे.
मी माझी मैत्री नाही तोडणार तुझ्या सोबतची. कुणी काही पण केलं ना मी नाही तोडणार. पण एकदा माझ्याशी बोल ना. मला ना तुझ्याशी खूप बोलायचं आहे. समोर ये ना प्लीज. एकदा समोर ये ना. कुठे आहेस तू? कावेरीला माझ्या विरोधात उभं करण्याचा प्रयत्न करत होतीस ना बच्ची? काय मिळवलंस? जिला वाचवण्यासाठी तू या घरात आली होतीस तिचाच विश्वास गमावलायस तू. आता तू काही करू शकणार नाहीस. काय वया तुका? माझी इच्छा अजूनही तीच आहे. नाही होऊ देणार पुरी. नाही तुका ह्या घरात हक्काने येऊ देणार. मग तुझी इच्छा मी सहज पूर्ण होऊ देईन का? कावेरीपासून मी लांब जाईन का? तुला जेवढे प्रयत्न करायचे तेवढे कर, पण माझ्या तावडीतून कावेरीची सुटका होणार नाही. रोख, कितीही रोख, पण कावेरी स्वतःच्या मर्जीने माझ्याकडे येईल. कावेरी या सगळ्या सून कधी बाहेर पडतला काय माहित. घे कावेरी, ह्या सगळ्या सून लवकर मोकळा कर गे बाय. अडकशील. मैत्री आणि मैत्रीमध्ये अडकायला मला आवडेल. जीव गमावशील. जीव गेला तरी चालेल, पण मी आता हा मैत्री तोडणार नाहीये. घे. काय झालं? हिंदू, अम्मा, मी पूर्वाला चाय देते. काल हॉस्पिटलमधून आली ना, मी नाही बघितलं तिला. म्हणजे भेटली नाहीये मी तिला. भेट गो बाय भेट. ते का पण बरा वाटाय. अगो पुतणी नाय, मैत्रीण असा तुझी ती. अम्मा, एक विचारू? इच्छा आपण मैत्रीमध्ये काय केलो तर ते चुकीचं आहे का? नाही गो बाय नाही. म्हणान तू पूर्वासाठी सगळा करतस ना, त्या चुकीचा कसा असतला? बरा, पूर्वाक चाय नेऊन दे. हा, मी वायचिले. कावेरी बाई, तुझं अजून निर्णय बदललेलो दिसत नाही. नाही बदलणार. एवढा वाटतो ना तुम्हाला तर बोलवा ना तिला माझ्या समोर. विचारा ना. तुमच्यामुळे दूर गेलीये ती. बोलवून आणून समोर दाखवा मला. ह्या माझ्या मर्जीन सहज झाला असता तर त्याका घराच्या बाहेरचो मार्ग दाखवला असतंय मी.
पूर्वा हे रडू नको, सगळं छान होणार हो ना. मला सांग विनय कसा आहे? तो कॉलेज मधून जसं होतो तसंच आहे का? अजूनही तसाच आहे तो. तेवढीच काळजी घेतो अजूनही माझी. हा एक विश्वास होतो ना, म्हणून त्याला तिकडे थांबायला बोलले. तो खूप रिक्वेस्ट करत होता पूर्वा हॉस्पिटलमध्ये थांबायला. आम्ही चुकलो नाही ना? काके ग नाही, चूक तर माझी आहे. तू आणि अमिताभ माझ्या भल्याचा, माझ्या भविष्याचा किती विचार करताय. पण मीच त्या सगळ्या जुन्या गोष्टींमध्ये अडकले. मला ना खूप भीती वाटते ग नव्याने आयुष्याकडे बघायची. घाबरू नको, तू एकदा हिम्मत कर. माझा निर्णय झालाय. मनात कुठेतरी मला विनयबद्दल परत वाटायला लागलंय ग. काकी सॉरी, मी ना तुला खूप काही बाई बोलले, पण तू किती विचार करतेस माझा. मी नाही पूर्वा, म्हणजे फक्त मी नाही, ती पण तुझा छान विचार करते. कोण? ती सुषमा आहे ना, सुषमाची आई. तिच्यामुळे सगळं छान होते. तिने खूप मदत केली. ती माझ्या सोबत असते, इथे पण माझ्या सोबत असं आजूबाजूला राहते. काय गो, काय बोलतस? खूळ लागला काय तुका? माझ्या चेडवाक पण खुळा करशी नाही. तू ना असं ऐकणाऱ्यातला नाही. हा दाखवते बरं. पूर्वा खरंच ती बोलते माझ्याशी. तिने अभिराम भाऊजी, अभिराम भाऊजी खाली येवा. काय गो, काय झाला? काय झाला? अभिराम भाऊजी येऊ दे, मग सांगत त्यांना त्यांच्या बायलेचे पराक्रम. आई थांब. किती थांबायचा? त्यांना पण कळा दे ना त्यांच्या बायले काय करतात ती. वहिनी काय झालंय? काय झाला? ओ अभिराम भाऊजी, तुमची ही बायल माझ्या चेडवा वांगडा कोणाबद्दल बोलत होती? ते शेवंताबद्दल? हो, त्या सुशल्याच्या औशी बद्दल बोलत होती. सरिता, काय काय सरिता? काय हो, बोला नको, मी स्वतःच्या कानानं ऐकलंय. काय गो पूर्वा, खोटा बोलतय मी? खोटा बोललंय ना, तोंडात किडे पडती माझ्या. सांग सांग ना चुलत्या, खोटा बोलताय म्हणा मी. हो अभिराम भाऊजी, आता हे का खुळा म्हणायचा नाही तर काय म्हणायचा? ती बया ह्याच्या अंगात ये होती ना, तवसर सगळा ठीक होता. पण ती बया माझ्या चेडवाचा भला करू बघता असा म्हणता या खुळा. काय म्हणायचा मग? हो बाय, तुझा वायता खुळा ना, तर तुझ्या पुरता जप. हा, माझ्या चेडवा खुळा नको करू. मी नाहीये वेडी अम्मा, मी वेडी नाहीये. ती आहे, ती बोलते. अभि खरंच पूर्वा, ती बोलते. पूर्वा, मी पण तिच्याशी बोलते. मी खरं सांगते. माधव दादा, तुम्हाला माहिती ना मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही बोला ना, तुम्ही बोला ना. तुम्ही विश्वास का नाही ठेवत आहे? ती आहे, ती इकडे असेल, ती नाही इकडे असेल. ती माझ्या सोबत असते, ती इकडे आहे कुठेतरी. बास कर आता. कशाला स्वतःला त्रास करून घेतेस तू? तू काय बघत बसलं? तू काय येऊचा नाही? हा, चल.
अभिरामा, काय झालं ते मी तुला विचारणार नाही. जे काही झालंय त्यातून तू स्वतःला सावरलं पाहिजेस एवढं मात्र नक्की सांगेन. अभिरामा, शांत हो, शांत. हो, तू या घराला सांभाळतोस. मी आणि दत्ता तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहोत, पण आज जो घराला खरा आधार द्यायला पाहिजे ना, तो तू देतोयस. आणि तूच जर असा रडायला लागलास तर कसं होणार? खरं सांगू दादा, काय घडतंय ना मला काहीच कळत नाहीये. कावेरीवर विश्वास ठेवायचा नाही म्हटलं तर या घरात आल्यापासून ज्या ज्या गोष्टी घडतायत ते माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेत. त्या गोष्टींना पण खोटं नाही म्हणता येणार. मला कुणाला समजवायला पण जमत नाही दादा. आता खूप हिंमत दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी, सगळं अनाकलनीय आहे. हिंमत कशी टिकवून ठेवायची हा पण प्रश्न आहे माझ्या समोरचा. आता मला ना फक्त माझी कावेरी परत हवी आहे. मला जगायचं आहे तिच्यासोबत. तिचं हसणं, तिचं बागडणं, यावर भीतीचं सावट नकोय मला. मला कावेरी हवी आहे दादा माझी. अभिरामा, शांत हो, शांत. हे बघ, आत्ता मी एवढंच सांगेन, तू कावेरीवर लक्ष ठेव. कारण ह्या प्रसंगात आता तू तिच्या सर्वात जवळ असणं फार गरजेचं आहे. कळतंय का? तू तू समोर का नाही येत? का का परीक्षा घेतेय? मी खूप प्रयत्न करते तुला बोलवायचं, पण तू नाही आली. पण ना मी शांत नाही बसणार आहे. मी मैत्री केली ना ते ते टिकवण्यासाठी मी काय पण करेन. मी काय पण करेन. तू जर माझ्याशी नाही बोलली, तू ना माझी समोर नाही आली ना, तू जो समुद्रावर घेऊन गेली ना, तिकडे तो समुद्रावर जाऊन मी जीव देईन. ऐकली? तिकडे जाऊन मी जीव देईन. कावेरी, कावेरी, कावेरी. मामी ना माझी निर्णय केली आहे. तू जर मैत्री नाही करणार आहे ना, मी जीव देईन. ऐकतेस ना तू? मी जीव देईन. कावेरी, कावेरी, कावेरी. काय काय झालं अभिदा? कावेरी कुठेच नाही. बघा अभिराम भाऊजी, नाही तर ते का दिसता ना त्याच्या वांगडा हिंडाक जायचा. वहिनी, हात जोडतो मी, जरा शांत बस.
कावेरी तू आलीस ना भेटायला? मैत्रिणीने एवढं बोलवल्यावर मी येणार नाही का कावेरी? आता नाही सोडून जाणार ना मला? नाही, कुणी किती काहीही केलं तरी मी तुला सोडणार नाही.